हॅलो स्टुडंट्स, युनिक अकॅडमी ठाणेच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. 2024 मधल्या एमपीएससीच्या आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांसाठी अतिशय इम्पॉर्टंट असा जो सब्जेक्ट आहे तो आहे करंट अफेअर्स. आणि त्या करंट अफेअरच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे एमसीक्यूची सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत. तर आजच्या सुद्धा सिरीजमध्ये आपण या करंट अफेअरच्या संदर्भातले वेगवेगळे एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि हे जे आपलं सेशन आहे हे जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला. काही महत्वाचे एमसीक्यूज आपण डिस्कस करूयात. बघा, आता सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे मेजर राधिका सेन यांच्या संदर्भातला. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की चर्चेतील व्यक्ती याच्यावर आपल्याला हमखास प्रश्न येतो. चर्चेतील व्यक्ती, तर मेजर राधिका सेन यांचं नाव चर्चेमध्ये आहे. का चर्चेमध्ये आहे ते आपण डिस्कस करूयात. बघा, त्यांच्याविषयी दोन विधान आहेत. अविधान आहे त्या भारतीय लष्करातील अधिकारी आहेत. दुसरं विधान जे आहे त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा UN मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट अवॉर्ड हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एकतर अविधान आहे भारतीय लष्करातील अधिकारी आहेत का, आणि दुसरं युनायटेड नेशन्सचा अवॉर्ड प्राप्त झालेला आहे का. ऑप्शन्स आहेत तुमचे फक्त अविधान योग्य पहिला पर्याय, दुसरं फक्त ब विधान योग्य, तिसरा पर्याय दोन्ही विधान योग्य, आणि चौथा पर्याय दोन्ही विधान अयोग्य. तर बघा, आता याच्या संदर्भातलं दोनही जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत. मेजर राधिका सेन, आता नावातून लक्षात येत आहे ऑब्व्हियसली भारतीय लष्करातील अधिकारी तर असणारच आहेत. पण आता इथे इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर युनायटेड नेशन्सचा अवॉर्ड मिळालेला आहे. कशासाठी अवॉर्ड मिळालाय तर ते आपण बघूया. आता बघा, जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर संघर्ष चालू असतो अशा ठिकाणी जे आहे, जिथे जिथे मोठ्या प्रमाणावर संघर्ष चालू असतो अशा ठिकाणी युनायटेड नेशन्स जी आहे ही एक फोर्स ठेवते, युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स. तर त्याच्यामध्ये मेजर राधिका सेन यांनी काम केलेलं होतं. जो आफ्रिकेमधला डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो हा जो देश आहे त्या ठिकाणी नॉर्थ किवू या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट चालू आहे. तर या ठिकाणी ऑपरेशन मोनुस्कू याच्या अंतर्गत मेजर राधिका सेन यांनी काम केलं आणि तिथे त्यांनी जो लैंगिक हिंसाचार आहे, लैंगिक अत्याचार आहे त्याच्या विरुद्ध जनजागृती केली. आणि म्हणून युनायटेड नेशननी UN मिलिटरी जेंडर ऍडव्होकेट अवॉर्ड जो आहे हा मेजर राधिका सेन यांना प्रदान केलेला आहे. आणि दरवर्षी, आता मग याला जोडून एक महत्वाची गोष्ट येते की युनायटेड नेशन्स दरवर्षी 29 मे ला हा जो इंटरनॅशनल डे ऑफ UN पीस कीपर्स हा दिवस साजरा करतं, जेणेकरून अशा पद्धतीने या पीस कीपिंग ऑपरेशन्स मध्ये ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलंय किंवा आपलं योगदान दिलंय त्यांच्या कामाची आठवण म्हणून हा दिवस 29 मे ला UN साजरा करतं. तर 2024 ला सुद्धा हा दिवस साजरा झाला. त्याची थीम होती फिट फॉर द फ्युचर, बिल्डिंग बेटर टुगेदर. तर आता इथे ही महत्वाची गोष्ट होती मेजर राधिका सेन यांच्या संदर्भात. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे प्रवाह पोर्टल विषयी. बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे शासकीय उपक्रम हे आपल्या एक्झामसाठी महत्वाचे आहेत. तर प्रवाह पोर्टल त्याच्यातलं अविधान आहे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर त्यांनी या पोर्टलची निर्मिती केली आहे का. ब, या पोर्टलचा उद्देश गुंतवणूकदारांना शासकीय योजनांची माहिती पुरवणं हा आहे का. तर ऑप्शन्स आहेत फक्त अयोग्य, दुसरा ऑप्शन आहे फक्त ब योग्य, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही योग्य, चौथा ऑप्शन आहे दोन्ही विधान अयोग्य. तर आता याच्या संदर्भात बघा, आता आपल्याला हा प्रवाह पोर्टल एक नवीन पोर्टल काढलेलं आहे, चर्चेमधलं आहे. तर हे कोणी काढलं हे माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर सेबीचा इकडे काही एक संबंध नाहीये, सेबीचा संबंध नाहीये. तर ते गुंतवणूकदार आहेत, इन्व्हेस्टर आहेत, त्यांचा सुद्धा इथे काही संबंध येणार नाही. तर पर्याय येतो इथे 4, दोन्ही विधान अयोग्य. हे तर आपल्याला कळलं. पण आता आपल्यासाठी महत्वाचं आहे प्रवाह पोर्टलचं एक तर निर्मिती कोणी केली, त्याचा फुल फॉर्म काय आहे. तर बघा, आता हे जे प्रवाह पोर्टल आहे हे RBI केलेलं आहे. याचा फुल फॉर्म जो आहे प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ऍप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन. प्लॅटफॉर्म फॉर रेग्युलेटरी ऍप्लिकेशन व्हॅलिडेशन अँड ऑथरायझेशन. ऍप्लिकेशन मध्येच येत आहे ज्यांनी ज्यांनी RBI कडे लायसन्स साठी ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या लोकांना त्यांचं एकंदरीत ट्रॅकिंग, त्यांच्या ऍप्लिकेशन स्टेटसच्या बद्दल माहिती देणं, वेगवेगळ्या पद्धतीचे परमिटसाठी जे काही गोष्टी लागतात ते सगळं सिम्प्लिफाईड करून, सुलभ करून या प्रवाहाच्या माध्यमातून RBI ने दिलेलं आहे. तर प्रवाहाचा इथे फुल फॉर्म लक्षात ठेवा. कुणी निर्माण केलंय तुम्हाला आताच मी सांगितलं, RBI ने याची निर्मिती केलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात. हा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे हा आहे चर्चेतला ज्वालामुखी वोल्कॅनो.
हा नुकताच या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. कॅम्पी फ्लेग्रेई या चर्चेतील ज्वालामुखीचा उद्रेक एका ठिकाणी झाला होता. तर तो खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला? इटली, इंडोनेशिया, चिली का हवाई आयलँड्स? तर आता याचं योग्य उत्तर जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर उत्तर आहे 1, इटली. आता बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे वोल्कॅनो जे आहेत हे एक्सप्लोर होत असतात. तर हा जो वोल्कॅनो आहे हा सगळ्यात म्हणजे 10 वर्षातला सर्वात जास्त इंटेन्सिटीचा, दशकातील सर्वात जास्त तीव्रतेचा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. इटलीमध्ये झालेला आहे, नेपल्स जवळ. आणि हा ऍक्टिव्ह ज्वालामुखी आहे कॅम्पी फ्लेग्रेई. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. कॅम्पी फ्लेग्रेई याचा उद्रेक जो झालेला आहे तो इटलीमध्ये झालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथे पुन्हा एकदा सायन्स अँड टेकच्या रिगार्डिंग महत्वाची गोष्ट आहे. प्री फायर या चर्चेतील उपग्रहाविषयी खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ विधान आहे, हा उपग्रह इस्रोचा आहे का? ब, या उपग्रहाचा उद्देश हवामान बदल याचा आढावा घेणं हा आहे का? प्री फायर चर्चेतला उपग्रह आहे. चर्चेतल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सायन्स अँड टेकच्या गोष्टी या तुमच्या एक्झामच्या साठी महत्वाच्या. आता इथे आपल्याला असं वाटू शकतं की इस्रोचा हा सॅटेलाइट आहे का? तर नाही. तर अविधान तर एलिमिनेट होते. पण आता इथे नीट जर आपण विचार केला, हा नाहीये, इस्रोचा नाहीये हा. पण आता जर नीट आपण बघितलं तर ब विधान बघा. कुठल्याही उपग्रहाच्या संदर्भात आपण एक महत्वाची गोष्ट जर बघितली तर क्लायमेट चेंजच्या रिगार्डिंग काही ना काही गोष्टी असतात. तर कदाचित असं होऊ शकतं, फायर वगैरे गोष्टी आहेत तर हवामान बदलाशी संबंधित काही ना काही गोष्टी येऊ शकतात. त्यामुळे ब विधान बरोबर येऊ शकतं. तर दुसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. हा इस्रोचा उपग्रह नाहीये. तर प्री फायरचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पोलार रेडियंट एनर्जी इन फार इन्फ्रारेड एक्सपेरिमेंट. तर 25 मे ला नासाचा उपग्रह आहे. आता वेगवेगळ्या क्लायमेटिक इव्हेंट्स ज्या होतात जसं बर्फ वितळणं वगैरे, तर त्या संदर्भात जे आहे हा प्री फायर उपग्रह जो आहे तो ही माहिती शोधून काढेल, त्याचं ट्रॅकिंग ठेवेल. तर हा एक महत्वाचा भाग आहे प्री फायर. चला नेक्स्ट बघा. आता ग्रीन हायड्रोजन अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ग्रीन हायड्रोजन, त्या ग्रीन हायड्रोजनच्या संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च होते. ग्रीन हायड्रोजन मिशन सुद्धा आहे. हायड्रोजनचा वापर एनर्जी म्हणून कशा पद्धतीने करता येईल याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च चालू आहेत. भारताच्या वेगवेगळ्या देशांसोबत कोलॅबरेशन्स होत आहेत. तर हा भारतातला पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? आणि जिथे पहिला असा शब्द येतो फर्स्ट, यावर आपल्याला आयोग हमखास प्रश्न विचारतं. तर भारतातला पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारलाय? एमपी, महाराष्ट्र, हरियाणा का युपी? तर याचं योग्य उत्तर जे येईल ते येईल एमपी. भारतातला पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारलेला आहे एमपी मध्ये. तर हा एमपी मध्ये कुठे उभारलेला आहे? गुणा, एमपी मध्ये गुणा जिल्ह्यात विजयपूरला उभारलेला आहे. आणि गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांनी या ग्रीन हायड्रोजन मिशन, नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन याच्या अंतर्गत भारत सरकार या हायड्रोजनचा उपयोग ट्रान्सपोर्टमध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी एनर्जी म्हणून कशा पद्धतीने करता येईल यावर रिसर्च करते. तर भारतातला पहिला हरित हायड्रोजन म्हणजेच ग्रीन हायड्रोजनचा प्लांट एमपी मध्ये उभारलेला आहे विजयपूरला, गुणा डिस्ट्रिक्ट मध्ये. तर ही एक महत्वाची बाब आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. आता बघा, हा एक महत्वाचा भाग आहे. चर्चेतील व्यक्ती आणि विशेष करून जेव्हा निधन वगैरे होतं तेव्हा या चर्चेतील व्यक्तींवर हमखास आपल्याला प्रश्न येतात. तर कमला बेनिवाल यांचं नुकतंच निधन झालं. तर त्या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री होत्या? कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मंत्री होत्या कमला बेनिवाल? राजस्थान, मध्य प्रदेश, युपी का बिहार? आता याचं उत्तर आहे राजस्थान. तर कमला बेनिवाल या ज्या आहेत या राजस्थानच्या रहिवासी होत्या आणि राजस्थान मधल्या आतापर्यंतच्या पहिल्या महिला मंत्री, म्हणजे राजस्थानमध्ये जेव्हा त्यांना मंत्रीपद दिलं होतं तर कमला बेनिवाल यांच्या आधी कोणीही महिला मंत्री बनलेली नव्हती. तर कमला बेनिवाल या राजस्थान मधल्या पहिल्या महिला मंत्री होत्या. 2003 मध्ये त्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री बनल्या आणि त्रिपुरा, गुजरात, मिझोरम अशा विविध राज्यांचं राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं होतं. तर कमला बेनिवाल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यांच्याबद्दलची ही गोष्ट माहिती असली पाहिजे. राजस्थान सारख्या राज्यामध्ये जे आहे त्यांनी पहिल्यांदाच मंत्री बनून काम केलेलं आहे. ती एक महत्वाची गोष्ट आहे. चला नेक्स्ट जाऊयात आपण. आता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आता वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे पास असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे बोगदे वगैरे, जसं आता अटल टनल आहे
हा भारतातला सर्वात जास्त लांबीचा बोगदा आहे. पण आता इथे थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. शिंकून बोगदा याच्याविषयी दोन विधान ओळखायचे आहेत. अ विधान, हा सिक्कीम मध्ये बांधला जात आहे का? ब, जगातील सर्वात उंचावरील लांब बोगदा ठरणार आहे का? जसं मी तुम्हाला म्हटलं, आता भारतातला सर्वात लांब बोगदा आहे अटल पास. तर हा जो अटल पास आहे हा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर आता इथे शिंकून बोगद्याच्या संदर्भात सध्या चर्चेमध्ये आहे, हा बांधला जातोय, अजून पूर्ण झालेला नाही. तर हा कुठे बांधला जाते आणि त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे. तर याच्या संदर्भात हा सिक्कीम मध्ये नाहीये, त्यामुळे अविधान एलिमिनेट होते. याचं योग्य उत्तर आहे 2, फक्त ब. तर हा जो बोगदा आहे हा बेसिकली हिमाचल मध्येच बांधला जातोय. हिमाचलमध्ये लहुल खोरं आणि लडाख मधलं झस्कर या दोघांना जोडणारा हा बोगदा असणार आहे. हा जवळपास 4.1 किलोमीटर इतक्या लांबीचा असणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, याची जी हाईट असणार आहे 16,580 फूट इतक्या उंचावरील हा बोगदा ठरणार आहे. एवढा हायेस्ट याच्यावर हा बोगदा असणार आहे शिंकून. हा असणार आहे हिमाचल प्रदेश मधला. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. चला नेक्स्ट जाऊयात आपण. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचा एक अहवाल प्रकाशित झाला, एक सेन्सस त्यांनी केलेलं होतं. याच्यानुसार सर्वात जास्त डॉल्फिन कोणत्या राज्यामध्ये आढळून आले आहेत? युपी, बिहार, पश्चिम बंगाल का झारखंड? तर आता याचं योग्य उत्तर येईल युपी. तर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानी एक डॉल्फिनचं सेन्सस केलं. हे जे डॉल्फिन्स आहेत हे गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आढळतात. या गंगा नदीच्या खोऱ्यात जी कुठली राज्य आहेत, युपी असेल, बिहार असेल, झारखंड असेल, या ठिकाणी डॉल्फिन आढळतात. पण सर्वात जास्त डॉल्फिन आहेत युपी मध्ये, 2000 डॉल्फिन आहेत. एकूण डॉल्फिन आहेत 4000 त्या गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये. त्याच्यातले युपी मध्ये आहेत 2000. आणि युपी मध्ये स्पेशल एक डॉल्फिनचं अभयारण्य घोषित केलेलं आहे, चंबळ. तर चंबळ डॉल्फिन अभयारण्य घोषित झालेलं आहे युपी मध्ये. आणि नुकताच जो सेन्सस झालेला आहे डॉल्फिनचा वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या माध्यमातून, त्याच्यानुसार सर्वात जास्त डॉल्फिन आढळले आहेत युपी मध्ये. आता या डॉल्फिनच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम भारत सरकार राबवतच आहे. पण सगळ्यात महत्वाचा उपक्रम आहे, त्याचं वर्ष, त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला आवश्यक आहे घेणं. जसं आहे प्रोजेक्ट डॉल्फिन, जसं प्रोजेक्ट टायगर आहे, टायगरची संदर्भात कन्झर्वेशनसाठी हा उपक्रम राबवला होता. प्रोजेक्ट एलिफंट आहे, तो उपक्रम राबवला होता. तसंच प्रोजेक्ट डॉल्फिन 2021 ला सुरू झाला. जे गंगा नदीच्या पात्रामध्ये डॉल्फिन आढळतात त्यांचं संरक्षण, त्यांचं संवर्धनासाठी हा उपक्रम होता. आणि याची घोषणा 15 ऑगस्ट 2020 ला केलेली होती. तर प्रोजेक्ट डॉल्फिन या माध्यमातून डॉल्फिनचं संवर्धन केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. नेक्स्ट एक क्वेश्चन आहे, इथे सुद्धा एक चर्चेतला पुरस्कार आहे, शॉ प्राइज. खगोलशास्त्रामधला प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. तर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना मिळालेला आहे? रघुराज बहादूर, अभिजित बॅनर्जी, UNR राव का श्रीनिवास कुलकर्णी? याचं उत्तर आहे 4, श्रीनिवास कुलकर्णी. तर श्रीनिवास कुलकर्णी हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना 2024 हा शॉ प्राइज मिळालेला आहे. गॅमा रेज आणि अन्य गोष्टीमध्ये त्यांनी जे सखोल संशोधन केलेलं आहे, खगोलशास्त्रातला पुरस्कार पण सखोल संशोधन श्रीनिवास कुलकर्णी यांनी केलंय, त्याच्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय. आणि आता लास्ट एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, एक मंदिर आहे विरूपक्ष मंदिर, ते चर्चेमध्ये आलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात 2 स्टेटमेंट्स आहेत. अ स्टेटमेंट आहे, हे मंदिर कर्नाटकमध्ये आहे का? ब स्टेटमेंट आहे, हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समाविष्ट आहे का? ऑप्शन्स आहेत फक्त अ योग्य, दुसरा ऑप्शन आहे फक्त ब योग्य, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही योग्य, चौथा ऑप्शन आहे दोन्ही विधान अयोग्य. तर आता बघा, विरूपक्ष मंदिर का चर्चेमध्ये आलेलं? तर कर्नाटकमध्ये हे जे मंदिर आहे, या मंदिराचा जो छप्पराचा भाग आहे तो कोसळलेला होता. तर हे मंदिर कर्नाटकमध्ये आहे, हो आहे. आणि हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहे का? येस आहे. कर्नाटक मधलं हम्पी हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी विरूपक्ष मंदिर आहे. युनेस्को ही एक महत्वाची संस्था आहे जी वेगवेगळ्या पद्धतीच्या या सांस्कृतिक गोष्टी असते त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतं. तर त्याच्यासाठी एक लिस्ट युनेस्को प्रकाशित करतं, वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, जागतिक वारसा स्थळ यादी. याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणांचा समावेश झालाय. जसं मागच्या वर्षी शांतिनिकेतन हे जे रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेलं केंद्र होतं, विद्यापीठ हे झालेलं आता हे शांतिनिकेतन विद्यापीठ, याचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये केलेला होता.
तर अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा समावेश युनेस्को या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये करतं, जेणेकरून त्यांचं संवर्धन चांगलं होईल. तर विरूपाक्ष मंदिर आहे कर्नाटकमध्ये, युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट आहे. तर तुम्ही आता मला कमेंटमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करा की या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये भारतातील एकूण किती स्थळांचा समावेश आहे, कारण याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आयोग दरवर्षी विचारत असतं. तर अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळ्या पद्धतीच्या करंट अफेअरच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या एरियाजवर प्रश्न डिस्कस केलेले आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन आपण पुढच्या काही सेशनमध्ये येणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. आपलं हे चॅनल आहे युनिक अकॅडमी ठाणेचं, त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.